तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आलेलो आहे मी कासलमधल्या हर्क्युलस मोमेंटोला. हर्क्युलस जो की सर्वांना माहीत आहे ग्रीक गॉड आहे आणि त्याचेच हे किथे टॉपला स्टॅच्यू आहे जे मी तुम्हाला दाखवतो. आणि आजचा व्हिडिओ केलेला आहे मी थोडा लेट सुरू, कारण पायाला आहे इंजुरी, पाय झालेला आहे माझा ट्विस्ट जो की मी शॉर्टमध्ये दाखवला आहे. आणि माझा भाऊ इथे थोडी माझी मजा घेतोय, त्याच्यामुळे थोडं डिस्ट्रॅक्शन होतंय, बट इट्स ओके, चालू राहतं, छोट्या मोठ्या घडामोडी होत असतात. तर हर्क्युलस जो की सर्वांना माहीत आहे ग्रीक गॉड होता आणि माझ्या माहितीप्रमाणे 31 ऑगस्ट 2011 31 ऑगस्टला केली होती एक पेटिशन फाईल की ही जी जागा आहे या जागेला युनेस्कोमधल्या वर्ल्ड हेरिटेज सेंटरमध्ये समाविष्ट करून घ्यावं, आणि ते पेटिशन पास देखील झालं. त्याच्यामुळे आता या जागेचा समावेश युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये देखील होतो. त्यासोबतच कासल शहराचं हे एक मेन स्पॉट आहे. टुरिस्ट अट्रॅक्शन बोललं तरी चालेल, वेल नोन बोललं तरी देखील चालेल. आणि इथून जो व्ह्यू आहे तो व्ह्यू म्हणजे डायरेक्ट मनात भरणार आहे. दाखवतो मी तुम्हाला व्ह्यू. तर वरून आत्ता आम्ही खाली आलो आणि खाली देखील एक छोटीशी गुफा होती. त्या गुफेमध्ये पण अजून एक स्टॅच्यू आहे आणि पाणी आहे. सध्याची कंडिशन वाईट आहे, पण तरी देखील जागोजागी प्रत्येक मजल्यावर म्हणता येईल यांनी तळं ठेवलेलं आहे. ही संधीचं पूर्ण सोनं करताना माझ्या वहिनी एक पण चान्स सोडत नाही आहे. प्रत्येक मजल्यावर एक एक फोटो झालाच पाहिजे. प्रत्येक स्पॉटवर एक एक फोटो चालू आहे. काय ओ स्त्री कलाना. आणि हा जो आहे ते आहे हर्क्युलसचं स्टॅच्यू. वर एंट्री आहे, बट कन्स्ट्रक्शन चालू असल्या कारणाने एंट्री बंद आहे. हे जे व्हाईट आपण बघू शकता हेच कन्स्ट्रक्शन चालू आहे, थोडं काम चालू आहे. दादा बोलला जवळपास 1 वर्ष झालं काम चालू आहे. तर आम्ही होतो इथे वर, जिथून मी व्हिडिओ स्टार्ट केला, आणि आता आलेलो आहे खाली. तर ॲज युजल समर असल्यामुळे खूप गर्दी आहे. आणि इथून जर खालचा व्ह्यू बघायचा ठरला तर तुम्ही बघू शकता, इथून डायरेक्ट शहर दिसतं. आणि हे माझ्या मते त्यांचं कासलचं पार्लमेंट किंवा म्युन्सिपल सेंटर आहे आणि हे पूर्ण कासल शहर आहे. आता फोनमध्ये जो व्ह्यू आहे आणि आपल्या डोळ्यांना, नैसर्गिक डोळ्यांचा जो व्ह्यू आहे, जे दृश्य आहे ते वेगळं असू शकतं. पण तरी प्रयत्न आहे, जेवढं चांगलं तुम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवायचा मी प्रयत्न केला. बघून घ्या, आणि जर कधी जर्मनीला आले तर सांगा, परत येऊ आपण इथे.
आणि भरपूर लोक आहे जे इथून खालून चढून वर येत आहे. आम्ही थोडा शॉर्टकट मारला. आम्ही पहिले गाडी वर लावली आणि वरून आता आम्ही थोडंसं इथे खाली जाऊ आणि परत गाडी घेऊन खाली. तर भरपूर लोक जे खालून वर चालत येत आहे ते दमून जात आहे, कारण नैसर्गिक गोष्ट ही एवढ्या खालून जर इथे वर चालत आलो तर दमेलच. आणि आत्ताच आमच्या समोर एक व्यक्ती होते जे की पूर्ण दमले होते. तर एवढाच आहे हा विषय. शेजारी आहे गार्डन आणि या आहे माझ्या वहिनींची मम्मी आणि हा आमचा 8K सबस्क्रायबरवाला युट्यूबर. आमचा नाश्ता पाणी करून पेटपूजा डन आणि जाऊ आता आम्ही घरी. येस, तर यासोबत करू आजचा व्हिडिओ एंड. बघा तुम्ही व्हिडिओ आले कधी जर्मनीला तर फोन करा, येतो आम्ही. आणि जवळच आहे. आणि आपल्या चॅनलला पण फॉलो करा. येस, माझ्या चॅनलला तर करताच आहे झिंगाट सनी. लिंक विल बी इन द डिस्क्रिप्शन. येस, डू लाईक शेअर सबस्क्राईब आणि इन्स्टाला पण फॉलो करा. आम्ही करतो सगळ्या जिथे जिथे आम्ही जातो त्यातले व्लॉग्स. तर कसे वाटतात काय वाटतं तुम्ही नक्की बघा. तुम्हाला जर आवडत असेल तर फॉलो करा. आणि ॲडिशनल मराठी बकचोदीच्या रील बघायच्या असतील तरी पण जा. आणि क्रिकेटच्या मॅच बघायच्या असतील हार्डबॉल तरी पण जा. चला, यासोबत करू आजचा व्हिडिओ एंड. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.